रानामध्ये जाऊन 3 मोटरी डायरेक्ट सोबतच चालू केल्या ना, अख्खी पाईपलाईन फोडून टाकली. लय मोठा विषय होऊन गेला बुवा असतं. सकाळीच मला काम असतं रानामध्ये जाऊन डायरेक्ट मोटरी चालू करायच्या, काकडी लंपा पहिला पाणी लावून द्यायचं. म्हणून रानामध्ये आलो, सगळ्या मोटरी डायरेक्ट चालू करून दिल्या आणि डायरेक्ट गेलो पटकन पळत आणि लगेच ना मग मस्तपैकी ना कॉक बिक चालू करून दिले. आणि एवढा प्रेशर आला ना का डायरेक्ट आपण तळ्यामध्ये जिथून पाणी लावित होतो ना, तो पाईप डायरेक्ट निष्ठून पडला ना, अख्खं फुटून गेलं. पळत गेलो मग मस्तपैकी म्हणलं चला डायरेक्ट ना आता मोटर बंद करू. आणि मग गेलो तिथं डायरेक्ट आणि हो पाईप अख्खा डायरेक्ट निघूनच गेला होता. मग त्याला स्क्रू बी मारला आणि डायरेक्ट बसून दिला. म्हणलं चला आता लय काम करून थकलो. मग डायरेक्ट गेलो पळत म्हणलं आता नारळ काढू. मग नारळ काढलं. नारळ वेळा तर काढलं होतं, पण त्याच्यानंतर आपल्या डायरेक्ट ट्रायपॉड डायरेक्ट फुटून गेला होता. एक झालं की एक पण होते आपल्या मागं चालू राहते. पण काय विषय नाही, आपण नारळातलं पाणी पिलं आणि आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या रानामध्ये जायचं होतं, कारण तिथं ट्रॅक्टर होणार होतं. तर आपल्याला ते पॅनल बोर्ड खोलून टाकायचं होतं. आणि आपल्या शेजारी कशाची वेळ लावलेली आहे तेवढं कमेंट करून सांगा. मग मस्तपैकी गेलो, डायरेक्ट स्क्रू ड्रायव्हर काढला आणि आपल्याला केबल खोलून आहे ना हे पॅनल बोर्ड बाहेर घ्यायचं होतं. म्हणजे मग त्याला ट्रॅक्टर मारायला काही अडचण येत नाही. मग डायरेक्ट सगळं खोलून डायरेक्ट पप्पासोबत ना आपण ते पॅनल बोर्ड बाहेर काढला आणि मग निघालो आपण डायरेक्ट घराच्या दिशेने. बाकी तुम्हाला उन्हात आणायचे एवढे भारी व्लॉग बघायचे असेल ना, तर मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.